कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यावर किडनी विकण्याची वेळ आलेली चंद्रपूरच्या नागभीडमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सावकारानं किडनी विकायला लावल्याचा शेतकऱ्यांना आरोप केलाय। 1 लाखाचं कर्ज 74 लाखांवर पोहोचलंय। तर किडनी त्या शेतकऱ्यानं विकली आहे। शेतकऱ्याच्या गळ्याभोवतालचा सावकारी फास अजूनही कायम आहे। त्या एजंटनं कोलकात्यात नेऊन 8 लाखाला किडनी विकली आहे। तर चंद्रपुरातून माणुसकीला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना पुढे आली आहे। कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारानं शेतकऱ्याला किडनी विकायला लावलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी आशिष अंबाडे। आशिष, नेमकं काय घडलंय? हा जो शेतकरी आहे हा नागभीड तालुक्यातल्या मिंथूरचा आहे आणि त्याच्याकडे कोरोनामध्ये तो आजारी होता आणि त्या काळामध्ये त्यांनी कर्ज घेतलं होतं 1 लाखाचं अवैध सावकारांकडून आणि हे कर्ज फेडण्यासाठी 1 लाखाच्या कर्जाप्रती त्याला आता 74 लाख रुपये द्यावे लागले असा त्याचा आरोप आहे। आणि या संदर्भात त्यानं चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांकडे आणि स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार देखील दिली होती। ती चौकशीत आहे। या संदर्भात अद्याप कुठलाही FIR मात्र दाखल झालेला नाहीये। आणि कर्जासाठी त्यानं आपली किडनी देखील विकली सावकाराच्या मदतीनं असं त्याचं म्हणणं आहे। आणि ती किडनी कंबोडियामध्ये कंबोडिया देशामध्ये त्याची किडनी काढली गेली असंही त्याचं म्हणणं आहे। आणि अशा पद्धतीनं हा जो खळबळजनक त्याचा आरोप आहे त्यानं चौकशीत काय होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे। निश्चितच धन्यवाद आशिष ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सावकारानं किडनी विकायला लावली असा आरोप या शेतकऱ्यानं केलेला आहे। 1 लाखाचं कर्ज 74 लाखांवर पोहोचलेलं होतं म्हणून या शेतकऱ्यानं किडनी विकली आहे। कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारानं शेतकऱ्याला किडनी विकायला लावली। हे क्रूर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला हादरवलेले आहे। नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला आपली किडनी विकावी लागलेली आहे। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यावर किडनी विकण्याची वेळ आली आहे। सावकारानं किडनी विकायला लावल्याचा शेतकऱ्यांना आरोप केला। 1 लाखाचं कर्ज 74 लाखांवर पोहोचलं। शेतकऱ्याच्या गळ्याभोवतालचा सावकारी फास अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतं। एजंटनं कोलकात्यात नेऊन 8 लाखाला ही किडनी विकलेली आहे। आपली किडनी दिली हे त्यांचे वडील आहेत। सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याची वेळ आलेली आहे। या शेतकऱ्याचं नाव रोशन असं सांगितलं जात आहे। आपली किडनी दिली हे त्यांचे वडील आहेत। हे आहेत रोशन शिवदासजी पुढे। पैशाच्या अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं। मी त्यांच्याजवळ गेलो। त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले। किशोर बावनकुळे, मनीष गाडबांदे। त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते। 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची। त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडे पाठवले। लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा। त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे। आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जातात। यांच्याकडे कोरी स्टॅम्प, चेक आणि काही मी चौकशांत ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी। त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत। सोना पण विकलाय। सोना रिश्तेदाराकडून मस्को ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय। गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे। तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी? तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी। तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, तुम्ही बाईट ऐकलाच असेल, कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला आपली किडनी विकायला लागलेली आहे। फक्त किडनीच नाही, त्याचं सगळंच विकायला लागलंय त्या शेतकऱ्याला। आणि हे ऐकून इतकी चीड येते की सरकार म्हणून ही खरंच सरकार काय करतंय काय? हे जे सावकार आहेत यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी अमुक कायदे आहेत, पण ते अंमलात आणताना आपल्याला काही दिसतंय का? की आता बँकेचं जर 7-8% व्याज असेल तर कोणाला 12% परवानगी द्यावी, अगदी 15% पर्यंत द्यावी,
पण रोज जर असे 5-10 हजार रुपये त्यांनी व्याज लावलं की ज्याच्यासाठी या माणसाला, तर आपण ऐकलं त्यांनी शेती विकली, त्यांनी 2 व्हीलर विकली, त्यांनी त्याला, आणि ते सावकार म्हणतात की तुझ्याकडे किडनी आहे ती पण विक. इतकी आपण, आता मला खरंच असं वाटतं की भगवद्गीतेत जे म्हटलंय ना कृष्णाने की कलियुग येईल, ते खरंच कलियुगाचा आता अतिशय घाण भाग आपल्याला आता बघायला मिळतोय की सगळ्यांना फक्त चिरडतायत. पैशाची हाव इतकी वाढली आहे आताच्या घटकेला. राजकारण्यांना फक्त आणि फक्त पैसेच खायचे दिसत आहेत. लोकांची तर त्यांना काडी मात्रही पडलेली नाहीये, काडी मात्रही नाहीये. आणि मला तर, मी आता या माणसाची सगळी माहिती घेऊन त्याचं पण केस घेऊन त्याला न्याय मिळवून त्याचे सगळे पैसे त्याला परत मिळवून देण्यासाठी लढणार आहे. आणि जो कोण तिथला आमदार खासदार असेल त्याची सुद्धा काशी करणार आहे. कारण या माणसाला जर पोलीस न्याय देत नाहीत, तिथले आमदार खासदार जर देत नाहीत, तर त्या माणसानं जायचं कुठे? असं जर याला लुबाडलं गेलं, सगळं घर दार, सोनं नाणं, गाडी, त्याची मोटरसायकल, इतकंच नाही तर आता किडनी पण जर विकली गेली, त्याला काय बोलायचं काय? आपण माणसं तरी उरलो का, असा प्रश्न पडलाय मला आता. धन्यवाद अंजली दमाने, सामाजिक कार्यकर्ता आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. आता शेतकरी नेते राजू शेट्टी देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. राजूजी, सावकारानं किडनी शेतकऱ्याला विकायला लावली, 1 लाखाचं कर्ज पार 74 लाखांवर नेऊन ठेवलं होतं. माणुसकीला काळिमा फासणारी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय नेत्यांनी शर्मेनं मान खाली घालावी अशा प्रकारची ही घटना आहे. मुळामध्ये 1 लाखाचं कर्ज 74 लाख झालं म्हणजे नेमकं व्याज झालं किती आणि व्याजाची आकारणी केली कशी? आणि अशा पद्धतीची सावकारकी होत असताना पोलीस काय करत होते? पोलिसांची काही जबाबदारी आहे की नाही? गृह खातं मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे, मुख्यमंत्र्यांचं खातं काय करायला लागलंय? आणि एवढी किडनी विकेपर्यंत प्रकरण विकोपाला गेलं असताना सुद्धा पोलिसांना थांगपत्ता नाही, आजूबाजूला कुणाला काय माहिती नाही, असं होणं शक्य नाही. आणि मग माहिती असताना जर केवळ पोलीसच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा समाजातले जे जबाबदार घटक असतील, या लोकांनी या गोष्टीकडे जर कानाडोळा केला असेल, कारण ही काय गुप्तपणे झालेला नाही आहे, लक्षात ठेवा. घरदार विकलं, सामान विकलं म्हणजे चर्चा झालेली असणारच ना. हे का बाबा घर विकतोय, काय साहित्य विकतोय घरातलं, काय विकतोय, हे कुठेतरी शेजारी पाजारी विचारलं असेलच ना. आणि मग तरी सुद्धा कुणालाच काही कळत नाही, याच्यावर माझा काही विश्वास बसत नाही. अशा प्रकारे माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडत असताना किडनी विकलीच कशी विकली आणि विकत घेणारा कोण आहे तो? आणि अशा पद्धतीने मानवी अवयवांचा खरेदी विक्री अगदी होते का? अगदी या सगळ्यांचा तपास केला पाहिजे. खूप खूप धन्यवाद राजू शेट्टी, शेतकरी नेते आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याला चक्क किडनी विकायला लावलेली आहे. सावकारानं किडनी विकायला लावल्याचा शेतकऱ्यांना आरोप केलेला आहे.